जसं असतं तन अगदी तसंच असतं मन. तनासारखं आजारही होऊ शकतं मन. मनालाही होती छोट्या मोठ्या व्याधी. अवघड होऊन जाती गोष्ट सोपी साधी. ज्या प्रकारे समाज शारीरिक आजारांना ॲक्सेप्ट करतो त्या प्रमाणामध्ये मानसिक आजारांना ॲक्सेप्ट करत नाही. आता हा दुर्दैवाचा भाग आहे की येरोडा मेंटल हॉस्पिटल म्हणजे वेड्यांचं रुग्णालय असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आज जेव्हा मी मागं वळून बघतो तेव्हा हे जर टर्न मिळाले नसते तर माझं आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं की पुन्हा आयुष्यात उभारी घेणं हे काही शक्य झालं असतं असं काही वाटत नाही. वयाच्या 60व्या वर्षी जरी मला एक दिवस चांगला मिळाला तर त्याच्यासाठी मी रोज हे करीन. एन्झायटी हा आजार आहे. असं काही आहे का की मानसिक आजार शहरात जास्त आहे? मानसिक आजार हे मोस्ट डेमोक्रॅटिक समजले जातात. इथं मेंदू आहे तिथे तो आजार आहे. एखाद्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया व्हायचा असेल तर त्यांनी अमेरिकेत जन्म न घेता भारतात घ्यावा. रसिक हो, नमस्कार. पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या पॉडकास्टसाठी खास वेळ देऊन इथे उपलब्ध आहेत डॉक्टर अनिल वर्तक सर. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. थँक्यू. त्यांनीच लिहिलेलं एक पुस्तक माझ्या आत्ता हातामध्ये आहे, मानसिक आजारातून सावरताना. फार सुंदर पुस्तक आहे, मी ते वाचलं. त्याच्या पाठीमागच्या पानावरती सरांची अतिशय ॲप्ट ओळख आहे. डॉक्टर अनिल वर्तक सर एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या स्वमदत गटाचे संस्थापक आणि अध्यक्ष. ही संस्था मानसिक आजारी रुग्णांसाठी फार मोठं काम करते आहे आणि आपण पॉडकास्टमधून सगळं ते सविस्तर जाणून घेणार आहोत. ही संस्था म्हणजे सिझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे ते उपाध्यक्ष होते. सरांनी पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेतून MA MPhil एवढंच नाही तर अर्थशास्त्रामधनं PhD पूर्ण केली आहे आणि त्या अर्थानं ते डॉक्टर आहेत. पुण्यातल्या SP कॉलेज म्हणजे सर परशुरामभाऊ विद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून काम केलं आणि तिथून ते निवृत्त झाले. त्यांना असंख्य पुरस्कार मिळालेत आणि आपण आज सरांशी मानसिक आजार या विषयावरती सविस्तर गप्पा मारणार आहोत. सर, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. थँक्यू. मला पुस्तक हातातनं खाली ठेवत नाही आहे. ते सर लिहितात, माझ्या मानसिक आजाराला, अस्वस्थतेला ज्यांनी मला ही जाणीव करून दिली की या जगात वाईट असं काहीच नाही. आपण त्या गोष्टींकडे बघतो कसं आणि त्यांचा वापर कसा करून घेतो यावरच सगळं काही अवलंबून असतं. या मानसिक आजारामुळेच मनोव्यापाराचं विश्व जवळून पाहायची संधी मला मिळाली. त्यातल्या दऱ्याखोऱ्यातून मला प्रवास करावा लागला. तसेच मानसिक आरोग्याचे अथांग विश्व देखील पाहायला मिळाले. या अथांग विश्वात पावलं टाकण्याचं बळ आणि प्रेरणा या मानसिक आजारानंच मला दिली. सर एकेकाळी मनोरुग्ण होते आणि या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर पडून एवढा मोठा यशाचा टप्पा गाठल्यानंतर एकलव्य फाउंडेशनसारखी संस्था सरांनी सुरू केली. फार प्रेरणादायी प्रवास या निमित्ताने आपण इथे उलगडणार आहोत. तर अनुक्रमणिकेमध्ये आजाराशी मैत्री करायला शिकूया. सुरुवातीला सुधारणा सावकाश होणार आहे. दररोज डायरी लिहूया. औषधे नियमित घेऊया. औषधाच्या डोसेसवरून प्रगती मोजू नये. औषधे अचानक बंद करू नयेत. रोजचा व्यायाम आणि आहार सांभाळूया. अनुवंशिकतेचा बाऊ नको. आयुष्यात मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहायला शिकूया. स्वमदत गटात सामील होऊया. असं हे पुस्तक आज माझ्याकडे आहे आणि त्याबद्दल आपण नीट जाणून घेणार आहोत. 2017 साली का 18 साली असेल, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे मानसिक आजार हीच थीम होती आणि चला बोलूया, लेट्स स्पीक ही टॅगलाईन होती. आणि मी भाग्यवान आहे, मला त्यावेळेला महाराष्ट्र शासनासाठी एक जिंगल करण्याची संधी मिळाली आणि ती जिंगल मी गायली होती. आणि त्या जिंगलचं प्रकाशन मुंबईला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्या जिंगलचं उद्घाटन केलं आणि त्यावेळेला मोहन आगाशींपासून अनेक नामवंत त्यामध्ये कार्यक्रमाला होते. त्या जिंगलच्या 4 ओळी पहिल्या अशा आहेत, जसं असतं तन अगदी तसंच असतं मन. तनासारखं आजारही होऊ शकतं मन. मनालाही होती छोट्या मोठ्या व्याधी. अवघड होऊन जाती गोष्ट सोपी साधी. खरं आहे. इतका सूक्ष्म हा मानसिक आजार आहे. खरं आहे. आणि खूप टॅब्यू आहे. खूप गैरसमज या आजाराबद्दल आहेत. अगदी खरं आहे. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये शारीरिक आजार समोर दिसतात, हो. त्याची लक्षणं दिसतात हो. आणि ज्या प्रकारे समाज शारीरिक आजारांना ॲक्सेप्ट करतो हो हो त्या प्रमाणामध्ये मानसिक आजारांना ॲक्सेप्ट करत नाही. खरं आहे. वयाच्या 16व्या-17व्या वर्षी खरं आहे. तुम्हाला सिझोफ्रेनिया हा गंभीर आजार हो जडला हो
आणि त्या आजारासाठी तुम्ही जवळपास 4 ते 5 वर्ष लढा दिलात. खरं आहे. तुम्हाला येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा हो दाखल व्हावं लागलं. हो हो आता हा दुर्दैवाचा भाग आहे की येरवडा मेंटल हॉस्पिटल म्हणजे सुद्धा वेड्यांचं रुग्णालय असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. मानसिक आजार म्हणजे वेडे नसतात. नाही आहे. खरं आहे. मानसिक आजारी रुग्ण म्हणजे वेडा असं नाही आहे. याबद्दलही आपण भाष्य करणार आहोत, समजून घेणार आहोत. पण इतक्या गंभीर व्याधीला तुम्ही सामोरे गेलात, येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतलीत आणि त्याच्यातनं बरे झाल्यानंतर गोखले संस्थेमधनं PhD पर्यंतचा प्रवास तुम्ही पूर्ण केलात. SP कॉलेजसारख्या नामवंत कॉलेजमधनं अर्थशास्त्र विषयाचे तुम्ही विभाग प्रमुख होतात. हो. आणि ह्याच्या पुढे जाऊन इथे फार मोठा टर्निंग पॉईंट आहे की तुम्ही आजारपण आणि आजारपणाचा बाऊ न करता त्यातनं बाहेर पडून स्वतःला समृद्ध केलंच. पण त्याबरोबर नंतर आजारी असलेल्या या अशा प्रकारच्या समाजाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्यासाठी काम करायला पाहिजे, त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, खरं आहे. ही भावना तुमच्यामध्ये जागृत होणं आणि त्यासाठी तुम्ही एकलव्य फाउंडेशनसारखी संस्था स्थापन करणं आणि ती संस्था आज त्याची पाळंमुळं इतकी छान खोलवर रुजलेली आहेत आणि प्राज फाउंडेशनसारखी संस्था आज तुमच्या मदतीला आहे. खूप चांगलं काम मला असं वाटतं महाराष्ट्र स्तरावरती तुम्ही करता आहात. शुभारती आणि शुभंकर 2 टर्मिनॉलॉजी तुम्ही वापरता. जे आजारी आहेत ते शुभारती आणि ज्या आजारी व्यक्तींची काळजी घेणारं कुटुंब आहे, नातलग आहेत, ते शुभंकर. खरं आहे. तर या शुभारती आणि शुभंकरांसाठी व्यापक प्रमाणावरती तुम्ही शिबिरं घेण्याचं काम करता. ऑनलाईन मीटिंग्सद्वारे स्वमदत गटातनं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचं काम करता. तर असं खूप काम छान प्रकारे एकलव्य फाउंडेशनचं सुरू आहे. सर, आपण चर्चेला सुरुवात करूयात. सुरुवातीला लक्ष वेधायचं आहे तुमच्या स्वतःच्या आजारपणाकडं. तुम्ही स्वतः इतके गंभीर मनोरुग्ण होतात आणि असं असताना तुम्ही स्वतःची एक यशस्वी कारकीर्द घडवलीत आणि तिथेच न थांबता जे मनोरुग्ण आहेत त्यांच्या व्याधींना दूर करण्यासाठी, त्यांचं आजारपण दूर करण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातलं दुःख दूर करण्यासाठी मदतीला धावलात. कुठून आली सगळी उर्मी आणि तुम्ही कसं पाहता या सगळ्या प्रवासाकडं? शुभारती म्हणून जगत असताना आयुष्य कसं वासत होतं, त्यावेळी आयुष्याला किती सिरियसली घेतलं होतं, कोणाकोणाला दूषणं दिली होती, पासून परिस्थिती आटोक्यात नसताना भविष्याकडे त्यावेळेला बघून काय विचार यायचे, असे अनेक प्रश्न माझ्याकडे आहेत. पहिल्यांदा एक मी गोष्ट सांगू इच्छितो की मनोरुग्ण ह्याच्यापेक्षा इंग्रजीमध्ये एक जो शब्द वापरला जातो की पर्सन विथ लिव्ड एक्सपिरियन्स. कारण आपल्याकडे काय आहे की मानसिक आजारांविषयी, रुग्णांविषयी खूप स्टिग्मा आहे आणि तोच स्टिग्मा मग त्या मनोरुग्ण या शब्दाला पण लागलेला आहे. मराठीमध्ये त्याला चांगला शब्द आहे कलंक. हां, कलंक, बरोबर आहे. तर म्हणजे कमीपणा करणं, त्यांना भेदभावाची वागणूक देणं, त्यांची चेष्टा करणं. त्यामुळे मानसिक आजार असलेली व्यक्ती किंवा मानसिक आजाराचा अनुभव ज्यांनी घेतला आहे अशी व्यक्ती, असे शब्द वापरले तर जास्त उचित होईल. पुढची गोष्ट अशी की हा जो काही सगळा प्रवास होता, म्हणजे आता 40 वर्षाचा असेल किंवा 45 वर्षाचा असेल, हा घडत गेला. हा काही असा प्लॅन करून किंवा असं काही खूप मोठी तयारी करून किंवा डोळ्यासमोर नेमकं काही उद्दिष्ट होतं असं नाही. आणि हा सगळा घडण्यामध्ये एक वडिलांचा, आईवडिलांचा मोठा प्रभाव होता. वडिलांचं जे म्हणणं होतं की हळूहळू प्रगती करा. मी त्यांच्या सगळ्या आयुष्याचं सार आणि ते जसे घडले, म्हणजे जसे एक मोठे वनस्पतीशास्त्रज्ञ झाले, ते असे हळूहळूच घडत गेले. अशी कधी मोठी नेत्रदीपक अशी त्यांनी उद्दिष्ट कधी आमच्यासमोर मांडली नाही, ठेवली नाही. आणि ती समय मग आम्हाला आली की आजचा दिवस हे काम करा, चांगलं काम करा, टिचून काम करा, अशा पद्धतीचं एक सवय लागली. आणि त्यामुळे त्या प्रत्येक टप्प्यातून बाहेर पडणं, त्याच्यातून मग कोपअप करता येणं, या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि आणखून जर सांगायचं असं झालं की खरं तो जो माझा प्रवास होता, आजाराचा गंभीर आजार होता आणि त्यावेळेला एवढं काही वाटत नव्हतं मला. तुम्ही जे प्रश्न जे बरेच विचारलेत की त्यावेळेला असं काही वाटत नव्हतं, कारण आपण रुटीन लाईफ जगत होतो. आणि माझ्या सुदैवाने मला उत्तम फॅमिली होती, आईवडील, भाऊ बहीण, मित्र होते, शाखा होती. त्यामुळे माझं सगळं जीवन चाललेलं होतं. पण आज जेव्हा मी मागं वळून बघतो तेव्हा हे जर टर्न मिळाले नसते तर माझं आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं आणि मग मला पुन्हा, ज्याला आपण कमबॅक म्हणतो, की पुन्हा आयुष्यात उभारी घेणं, हे काही शक्य झालं असतं असं काही वाटत नाही. तुम्ही अनेक सदरं लिहिलीत, 100पेक्षा जास्त सदरं तुम्ही लिहिलीत. ते तुम्ही अतिशय योग्य प्रकारे त्या प्रॉब्लेमला डिफाईन केलं आहे की शेवटी मानसिक आजार म्हणजे काय, तो शारीरिक व्याधीचाच भाग आहे.
हो खरं आहे. मेंदू हा आपला अवयवच आहे हो. आणि कुठलाही अवयव जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण त्याला शारीरिक आजार म्हणतो. हो. तर तशा अर्थानं तो शारीरिक आजार म्हणूनच बघितला पाहिजे आणि सिरियसली बघितला पाहिजे. तर ह्याच्या बाबतीत सगळ्या आईवडिलांचे संस्कार फार महत्त्वाचे असतात. म्हणजे जगात काहीही वाईट नाही. तुम्हाला त्यामुळे माझ्या मनात या माझ्या आजाराविषयी किंवा माझ्या स्थितीविषयी, कारण ते आजारी असं वगैरे भान त्या वेळेला नसतं. ते स्थिती, या स्थितीविषयी कधीही कमीपणाची, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की हा जो कलंक असा असतो ना की तो समाजाकडनं येतो पण नंतर त्या रुग्णाला पण येतो. म्हणजे त्यालाच त्याच्या परिस्थितीविषयी किंवा आजाराविषयी सेल्फ स्टिग्मा ज्याला म्हणतात तो त्याला यायला लागतो आणि ती चांगली परिस्थिती नाही. कारण मी आहे तसं आहे, मला जर आहे तसं मला जगायचं आहे, मी जेवढा मोठा होईन तेवढा होईन, ही जी काही आणि जगात वाईट काही नाही आहे. जगात जे काही आहे ते सगळे शेवटी परमेश्वरानं निर्माण केलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे ते आलं. हा जो काही एक वडिलांकडून फॅमिलीकडून जो भाव आला होता तो खूप वाईटला ठरतो. तुम्ही ॲड्रेस करताय आजारी व्यक्तीच्या अवतीभोवती असलेले आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांचा जो एक कवच असतं हो, ते फार प्रभावीपणे काम करतं. संवेदनतेने केली थाप पाठीवर की तू बरा होशील रे, अगदी ती फार महत्वाची असते आणि मला असं वाटतं ते औषधापेक्षा जास्त प्रभावी काम करते. हो. हे सगळंच बरोबर आहे. एक मी फक्त या ठिकाणी थोडं डिस्टर्ब करतो की नंतर मला चेन्नईच्या एका संस्थेकडून जे पारितोषिक मिळालं, विन ऑर विन, त्यातलं एक पारितोषिक हे मला नव्हतं तर माझ्या आईवडिलांना नव्हतं. बरं. म्हणजे त्यांनी हे ओळखलं की शुभंकर म्हणून की हां, म्हणजे कुटुंबाचं महत्त्व किती आहे. आईवडील जरी नव्हते तरी त्यांनी ते मला पारितोषिक दिलं आणि मला ते पारितोषिक जास्त महत्त्वाचं वाटतं. वा. कारण ती वर्ष इतकी महत्त्वाची असतात, क्रुशल, की त्यावेळेला जर तुम्हाला नीट जर तुम्हाला सांभाळलं गेलं, तुम्हाला प्रेमाने वागवलं, तुम्हाला काही प्रगतीसाठी प्रोत्साहन दिलं, जसे आहेत तसं समजून घेतलं, तर मग तुमची सुधारण्याची, नंतर सुधारण्याची जरी उशीर झाला तरी काही हरकत नाही. मला आईवडील कधी एका शब्दाने पण कधी बोलले नाहीत की तू काय हे मार्क नाहीत म्हणा किंवा दरसोड आहे म्हणा किंवा अजून काही आहे म्हणा. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात आणि आईवडिलांचं हे महत्त्व त्यावेळेला मला नाही कळलं. म्हणजे हे खूप काळ कळलं नाही, पण जेव्हा मी आणखीन गती म्हणजे सुधारणा व्हायला लागली आणि जेव्हा हे मी काम करायला लागलो त्यावेळेला मला त्याची जास्त जाणीव व्हायला लागली होती की आता आईवडील नाही आहेत आणि आता तर हे मला कळलेलं आहे. मग मी विचार केला की जर तसं असेल तर मग आपण हे काम करूनच त्यांना एक प्रकारे त्यांचं जे काही महत्त्व आहे ते आपण हायलाईट करू. आणि म्हणून मी खरं या कामात याचा निर्णय हा जो घेतला तो आईवडिलांना एक प्रकारे त्यांच्या ऋणातून एक उतराई होणं हा त्याच्यात खरं भाग होता. वयाच्या 15व्या-16व्या वर्षी तुम्हाला तो त्रास झाला हो. आणि ज्याला आपण गंभीर व्याधी म्हणू अशा प्रकारचा तो त्रास होता. हो. त्या आजारपणाचे दिवस आठवतात? आठवतं. किती त्रास होता तो? हां? किती त्रास होता आणि काय स्वरूपाचा त्रास होता? नाही म्हणजे आता मी मगाशी सांगितलं ना तसं त्या ह्याच्यात काही न करणं कुठेही एखाद्या म्हणजे आता गंमत म्हणून सांगतो की त्यावेळेला पुण्यात तशी कॉलेजेस मर्यादित होती आणि आमचे भाऊ बहीण म्हणायचे की बहुतेक कॉलेजेसचे जर काही माजी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम झाले तर तुला निमंत्रण येणार. कारण मी सगळ्याच कॉलेजमध्ये थोडं महिने गेलेलो आहे. म्हणजे असे 7-8 कॉलेजेसमध्ये, कुठं पॉलिटेक्निक केलं आहे, कुठं सायन्स केलं आहे, कुठं आर्ट्स केलं आहे, कुठं कॉमर्स केलं आहे, असं सगळे सोडण्याचे कारण काय होती? नाही हेच अस्थिरता. म्हणजे तेवढं मला ते जे सातत्याने जाणं, कॉन्सन्ट्रेशन किंवा इतर काही लक्षणं असतील ह्या मला ते झेपायचं नाही. पण त्यावेळेला आत्मविश्वास पूर्ण गेला होता? हो, आत्मविश्वास, डिफिडन्स खूप होता, आत्मविश्वास नव्हता आणि सोशलायझेशन खूप कमी होतं. मित्रांबरोबर सोशलायझेशन असेल पण कॉलेजच्या मित्रांबरोबर शेवटी काय असतं की तुम्हाला त्या एका वेगामध्ये राहायला लागतं. म्हणजे कॉलेजचं समजा असेल हे तर तुम्हाला तुमचं स्वतःचं लाईफ, काही क्लास, कॉलेजचं हे अटेंड करणं, असं सगळं तुम्हाला सगळं पॅकेज जर जमलं तरच तुम्ही ते करू शकता. तुम्ही म्हणाल मी अर्धच पॅकेज करेल तर मग ते अवघड असतं. ते मग तशी समज जर आली तर मग जमू शकतं, नाही असं नाही. एवढं तुम्ही आर्ट, सायन्स, कॉमर्स, डिप्लोमा असं सगळं करत करत तुम्ही अर्थशास्त्रीय विषयाला हात घातलात. हां, म्हणजे आता शेवटी मला ते पल्ला कसा काय गाठला तुम्ही? शेवटी असं कोणीतरी भेटतं. एक लक्षात घ्या की जसं आजार जसा असतो तसं आपल्याला चांगली मदत करणारी पण काही माणसं भेटतात. आमचे एक राजगुरू सर भेटले आणि ते इकॉनॉमिक्सचे होते. ते म्हणले अरे इकॉनॉमिक्स आपण बघू. आणि मग कुठेतरी एक एक्सटर्नल डिग्री कोर्समधनं मी कसा तरी त्यावेळेला हैदराबादच्या उस्मानिया युनिव्हर्सिटी होतं तर त्यांचा काहीतरी एक एक्सटर्नल डिग्रीचा कोर्स होता. तर असं काहीतरी सापडतं
आणि मग ती तुमची कुठंतरी एक अशी मरगळलेली जी इच्छाशक्ती असते ती परत कुठेतरी उफाळून येते. इच्छाशक्ती असतेच, उशीर झाला तरी ती काही जात नाही. आणि मग तो मला धागा सापडला आणि मग त्या ह्याला धरून मी मग जेवढं जमता येईल तेवढं पुढे जात राहिलो. या दरम्यान तुम्ही जे म्हणलात तुमच्या आईवडिलांची अतिशय मोलाची साथ तुम्हाला होती. खरं आहे, अगदी खरं आहे. तुमचे नातेवाईक, तुमचं बाकी नेटवर्क होतं ते सगळं तुम्हाला पूरक होतं. तुम्ही चाचपडत होतात. तुम्हाला शिक्षणासाठी कुठे कुठे कोणाकोणाची मदत घेऊन तुम्ही चाचपडून स्वतःला एक्सप्लोअर करत करत गेलात. पण ह्या दरम्यानच्या काळामध्ये औषधोपचार चालू होते, डॉक्टर्स होते. डॉक्टर चालू होते. तर ते त्याचं महत्त्व किती होतं? ते ह्याचं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुमचं लक्षणे जेव्हा तीव्र असतात तेव्हा मग तुम्हाला औषधोपचार म्हणजे बायोकेमिकल जे काही उपचार असतील ते आवश्यक असतात. आणि त्यामुळे ते उपचार मला 4-5 वर्ष तर मोठ्या प्रमाणात होते. आणि तो काळ असा होता 74, 75, 76चा की ज्यावेळेला फर्स्ट जनरेशनची औषधं होती. म्हणजे आत्ता खूप सुधारित औषधं निघाली आहेत, पण त्या औषधाने देखील मला तो परिणाम मिळाला. आणि आईवडिलांचं प्रोत्साहन होतं. कुठं ना कुठंतरी मी एंगेज राहावं याच्यासाठी पण ते प्रयत्न करायचे. आणि त्यातल्या 2 नोकऱ्या, म्हणजे एक नोकरी अशी होती की कुठेतरी मी रबर फॅक्टरीमध्ये वडिलांच्याच ओळखीच्या कोणाच्या ह्याच्यामध्ये मी सुपरवायझर म्हणून कुठेतरी चिकटलो म्हणा. म्हणजे जायचो मी उत्साहाने. सकाळी सायकलिंग करत असं कुठंतरी कोथरूड बिथरूड असं लांब ठिकाणी. आणि दिवसाला ₹5.25 असा मला पगार होता त्यावेळेला. आणि त्याचंही मला खूप मोठं अप्रूप वाटायचं. पण माझं रुटीन चालू होण्यासाठी, मी एंगेज राहण्यासाठी हे फार आवश्यक होतं. आणि ते मी पकडून धरलं म्हणजे त्याची बुद्धी झाली म्हणा. आणि त्याच्याशिवाय अजून एका पण हे रुटीन चालू राहण्यासाठी म्हणून हा आवश्यक आहे हे तुम्हाला कोणी समजावलं? ते समजावलं नाही, पण ते मला आलं बाबा. आईवडील म्हणत होते की आपण काहीतरी एंगेज राहू काहीतरी. आणि मग थोडीशी जी इच्छा होती त्यावेळेला असं काही चर्चा नव्हती. तुम्हाला किती वर्ष लागली आजारपणातनं बाहेर पडायला? मला म्हणजे आता तुम्ही असं समजा की एक 4 वर्ष मी ॲक्टिव्ह आजारपणात होतो. त्यावेळेला जर एकलव्यसारखी संस्था असती अगदी तर तो पिरियड हे असं घट्ट चिकटून बसलो किती असतो. पिरियड कमी झाला असता? 4 वर्षावरून तो 3 वर्षावर आला असता, 2 वर्षावर अगदी मी असं घट्ट चिकटून बसलो असतो. कारण माझी ती एक वृत्ती होती, जे आवडेल जे मदत करेल त्याला असं म्हणजे तानाजीच्या घोरपडीसारखं चिकटून राहायचं. स्वतः बरं होण्याचा जो स्वार्थ आहे, मला बरं व्हायचंय, हो, ही आंतरिक इच्छा फार महत्वाची. अगदी म्हणजे मी एका ह्याच्यात असं म्हटलं, एका मुलाखतीत म्हणा किंवा पूर्वी जे काही आत्मकथन, की वयाच्या 60व्या वर्षी जरी मला एक दिवस चांगला मिळाला तर त्याच्यासाठी मी रोज हे करीन. म्हणजे मला इच्छा होती खूप की मला एक शांत, संयमित, संतुलन असं असलेलं जीवन पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते नव्हतं, म्हणजे सतत अस्थिर असं होतं. तर त्याच्यामुळे ही स्वइच्छा होती आणि ती होती. म्हणजे म्हणून मला असं वाटतं की आपण जेनेटिक फॅक्टरचा एवढा भाऊ करतो, पण हे जेनेटिक फॅक्टर पण होते, पण हे चांगले पण गुण आहेत ना. पण मग ते तुम्ही एक्सप्लॉइट केले पाहिजे, ते वापरले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे माझ्यासारखा माणूस जो मीडियामध्ये काम केलेला आहे, चॅनलमध्ये नोकऱ्या केल्या आहेत, PhD केलं आहे, तो टेंबा मिरवतो की मी ABP माझामध्ये होतो, झीमध्ये होतो, मी PhD केलं, मी सिम्बॉसिसचा डायरेक्टर होतो, ह्याव त्याव. तुम्ही पुस्तकं लिहिली, तुम्ही PhD केलं, तुम्ही SP सारख्या कॉलेजमध्ये विभाग प्रमुख होतात. पण मला मुळात तुम्ही समजून घ्या, एक सहानुभूती मिळवणं असतं की मी एवढा आजारी होतो आणि त्याच्यातनं मी एवढं यश मिळवलं. आजार होता हे खरं आहे. म्हणजे पण आता ते खूप मागे पडलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे मला असं नेहमी असं वाटतं की तो भूतकाळ आहे, त्याच्यातच सारखं जर तुम्ही रमत बसलात तर मग पुढची प्रगती होणार नाही. आणि आजारातनं बरं होणं हे अवघड असतं हे खरं आहे. परंतु आता ह्याच्यापुढे मी काय करू शकतो? मला ज्याच्याकडनं मदत झाली किंवा स्वमदत गटाकडनं मला मदत झाली किंवा मला हे जे समजलं की अशा पद्धतीचं समाजामध्ये जर मोकळं वातावरण असेल, पोषक वातावरण असेल तर अनेक रुग्णांची प्रगती होऊ शकते. ते वातावरण मी इतर किती जणांना देऊ शकतो, त्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म करू शकतो का, हे आता माझं खरं यशाचं गमक होऊ शकेल. म्हणजे तसं वाटत गेलं असतं तर मग माझी प्रगती झाली नसती पुढची, मग मी तिथंच रमत बसलो असतो. तर त्यामुळे मला आता त्यासाठी कधी पारितोषिक मिळावं किंवा कौतुक कोणी करावं असं मुळीच वाटत नाही. पुढच्या प्रगतीसाठी मात्र मला भरपूर प्रगती करावी असं वाटतं. एकूण मानसिक आजार ते किती प्रकारचे आहेत, त्यातले गंभीर किती आहेत, भारतामध्ये किंवा जगामध्ये तशी काही आकडेवारी आहे का की अशा प्रकारे मानसिक आजार फैलावले आहेत, पसरले आहेत, किती सरासरी आजार
आजारातनं लोक बाहेर पडतात, बरे होतात, अशी काही आकडेवारी स्टॅटिस्टिक्स काही आहे? निश्चित तशी निश्चित आहे. आणि मानसिक आजारचे 2 प्रमुख प्रकार पडतात. एक म्हणजे सामान्य मानसिक आजार किंवा कॉमन मेंटल डिसऑर्डर, आणि दुसरं म्हणजे मेजर मेंटल इलनेस. मेजर मेंटल इलनेसमध्ये स्किझोफ्रेनिया असेल, पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे किंवा OCD आहे, बायपोलर डिसऑर्डर आहेत, अशा येतात की ते थोडेसे दीर्घकाळ चालू शकतात, त्यांची इंटेन्सिटी जास्त असते आणि काही वेळेला रिॲलिटीचं भान व्यक्तीचं जाऊ शकतं, अशा पद्धतीचे. आणि सामान्य मानसिक आजार आहेत त्याच्यामध्ये अँक्झायटी असेल किंवा फोबिया आहे किंवा अशा पद्धतीचे थोडेसे तुलनेने कमी गंभीर अशा पद्धतीचे लवकर बरे होऊ शकतात. किंवा त्यांचा डिप्रेशन पण आहे. डिप्रेशन असेल, बरोबर, नैराश्य असेल, की ज्यांचा परिणाम त्या व्यक्तीच्या एकूणच जीवनावर कमी प्रमाणात होतो, असे आहेत. एन्झायटी हा आजार आहे. अँक्झायटी आजार ह्या म्हणजे आपल्याला कसं आहे की थोडंफार मानसिक आजाराची लक्षणं अधूनमधून दिसणं किंवा दिवसातनं कधीतरी येणं हे सामान्य लक्षण आहे. एखादी एकदम आव्हानात्मक परिस्थिती आली तर आपण थोडेसे घाबरतो, आपल्याला चिंता वाटते. मग त्याला आजार कधी म्हणायचं? परीक्षा जवळ आली तर आपल्याला चिंता वाटू शकते. परंतु ही जर चिंतेची परिस्थिती दीर्घकाळ राहिली, महिनाभर राहिली, त्याची इंटेन्सिटी जास्त असेल आणि ती परत तुम्ही अवस्थेला येत नसाल. जनरली माणूस काय होतो की अशा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जातो. चिंता, भीती, कधी त्याला भास पण होऊ शकतात, कधी भ्रम पण तात्पुरता होऊ शकतो, परंतु तो लवकर पुन्हा त्याच्या मूळच्या अवस्थेला येतो. असं जर होत नसेल आणि त्याचं रोजचं जीवन जर त्याला मध्ये नेहमीचं जीवन चालू ठेवण्यात अडचणी येत असल्या तर मग त्याला डॉक्टरांकडे नेऊन त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. असे हे जे आजार आहेत, तुम्ही जे विचारत होतात की प्रमाण काय आहे, तर जगामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे हे आजार मुळीच रेअर आजार नाही आहेत की लाखांमध्ये 10 लाखांमध्ये होतो त्यामुळे काय ठीक आहे, एखाद्याला झाला बिघडत नाही असं नाही आहे. हे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. गंभीर मानसिक आजार जे आहेत ते एकूण लोकसंख्येपैकी 1% लोकांना होऊ शकतात. आणि सामान्य मानसिक आजार हे निमान्स म्हणून जी बंगलोरची संस्था आहे, सर्वोच्च संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, तर त्यांच्या ह्याच्यानुसार 13% लोकांना लोकसंख्येच्या मानसिक आजार, सामान्य मानसिक आजार याच्या उपचारांसाठी जरुरी आहे. म्हणजे 150 कोटी लोकसंख्येमध्ये 13% 20 कोटी झाले. हो, म्हणजे भारतामध्ये 15 कोटीच्या वर लोकांना कोणत्या ना कोणत्या तरी उपचाराची गरज आहे असं स्टॅटिस्टिक्स सांगतं. आता तुम्ही जे बरं होण्यासंबंधी म्हणत होतात ते गंभीर मानसिक आजारामध्ये, म्हणजे सामान्य मानसिक आजारात तर बरं होण्याचं प्रमाण खूप आहे. औषधं काही जणांना लागतात, काही जणांना अजून इतर काही समुपदेशन पुरतं किंवा काही जणांना लाईफस्टाईल चेंजेसही पुरू शकतात. परंतु गंभीर मानसिक आजारात की जिथे औषधोपचार, समुपदेशन आवश्यकच आहे, त्या ठिकाणी देखील बरं होण्याचं प्रमाण लहानसहान नाही आहे. 1/3 आजार झाल्यांपैकी 1/3 हे लोक बरे होऊ शकतात. पण ते लोक आहेत कुठे हे आपल्याला माहितीच नाही. कारण या आजारांविषयी कलंक इतका मोठा आहे की ते समाजामध्ये मिसळून जातात आणि आपले अनुभव सांगायला किंवा इतरांसमोर ठेवायला ते कधीच उपलब्ध होत नाहीत. अशी परिस्थिती आहे. चिंता, ज्याला एन्झायटी आपण म्हणतो, आज सगळं जगच चिंतेनं ग्रासलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंग आहे, युद्ध आहे, आर्थिक अनिश्चितता आहे, खरं आहे. मानवी नातेसंबंधांमध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले आहेत, बेरोजगारी आहे, हो महागाई आहे, हो, अशा अनेक कारणांमुळे माणूस आज त्रस्त आहे आणि चिंतित आहे. खरं आहे, खरं आहे. तर हे असताना तुम्ही जे म्हणलात की चिंताग्रस्त होणं दिवसातनं एखाद्या वेळेला 4 वेळा, परीक्षा आहे म्हणून, मी थोडासा मला खोकला आला म्हणून, ते स्वाभाविक आहे. ही आतून आलेली एक नॉर्मल रिॲक्शन आहे. खरं आहे, खरं आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की तो आजार आहे, हो. तर ह्याच्यामध्ये लाईन किती ब्लर आहे? त्याच्यासाठी मनोविकारजी तज्ज्ञ आहेत किंवा मानसोपचार तज्ज्ञ, त्यांनी वेगळ्या प्रकारच्या क्वेश्चनर्स पण केलेले आहेत. म्हणजे समजा आता तुम्हाला दारूचा आजार आहे का हे ओळखायचं असेल तर या 10 प्रश्नांपैकी काही प्रश्न तुम्ही हे 10 प्रश्नांना हो किंवा नाही उत्तरं द्या. त्यातला तुमचा स्कोअर एवढा झाला तर तुम्हाला मग
ते स्क्रीनिंगमध्ये तुम्ही असं आढळलं की तुम्हाला कदाचित असू शकतो. तसंच डिप्रेशन असेल, अँझायटी असेल, फोबिया असेल, अशा वेगवेगळ्या ह्यांच्यासाठी पण स्क्रीनिंगच्या टेस्ट आहेत आणि तुम्ही त्या देऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट समुपदेशकाकडे पण जाऊ शकता. आणि या प्रत्येक आजारासाठी एकलव्य फाउंडेशन काम करतं. हां, म्हणजे संपूर्ण मानसिक आजार याच्यासाठीच एकलव्य फाउंडेशन काम करतं आणि आम्ही सगळे कोणी तज्ज्ञ नाही, त्यामुळे तज्ज्ञांची जी कामं आहेत ती आम्ही करत नाही. परंतु समाजात जो काही एक आधार लागतो, त्याला एक जे साठी एक प्लॅटफॉर्म लागतो, ते उपलब्ध करून द्यायचं काम मात्र आम्ही इथे करत असतो. आत्ता अलीकडे जे शिबिर झालं त्याच्यासाठी प्राज फाउंडेशनसारखी संस्था मला असं वाटतं त्या पाठीमागे उभी होती खंबीरपणे. तर एकूणच आपण आता एकूण आजाराच्या व्याप्तीबद्दल बोलतो आहोत, त्याचं स्वरूप, त्याचं गांभीर्य. तर अशा प्रकारे एकलव्यसारख्या संस्था यांची गरज समाजाला किती आहे आणि ती जर गरज आहे, एकलव्य जर पुरी पडणार नसेल, एकलव्यसारख्या 4 संस्था पुऱ्या पडणार नसेल, तर अशा किती संस्थांची गरज आहे आणि अशा किती प्राज फाउंडेशनसारख्या CSR कंपन्या यांची गरज आहे, काय सांगू शकाल? पहिले एक मी असं सांगतो की आता या इंटरव्ह्यू हा माझा आहे त्याच्यामुळे फोकस माझ्यावर आहे, परंतु माझ्याबरोबर इतर मॅनेजिंग कमिटीमधले जे लोक आहेत ते तितक्याच तडफेने काम करत आहेत आणि कदाचित मला असं वाटतं की ते जास्त चांगलं काम करत आहेत. कारण मी कसं आहे की मी आजारातून आलो आहे, त्यामुळे मला त्याचं महत्त्व खूप कळलेलं आहे. आम्ही असं म्हणतो की एक्सपर्ट बाय एक्सपिरियन्स, म्हणजे मी जो काय अनुभव घेतला तेच माझं एक्सपर्टाईज आहे आणि त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात काम करण्याची गरज ही मला माहिती आहे. पण याच्याशिवाय आमचे जे कमिटीचे सदस्य आहेत, स्मिता गोडसे आहेत, मंजिरी चव्हाण आहेत, प्राची बर्वे आहेत, गिरिजा निमगावकर आहेत, डॉक्टर सचिन गणोरकर आहेत, गणेश राजन आहेत, हे देखील तितक्या तडफेने काम करतात. सगळे पिलर्स आहेत आणि हां, म्हणजे त्यांनाही तीच आहे आणि याच्यामध्ये आमचं बहुतेक हे आम्ही एक्सपर्ट बाय एक्सपिरियन्स आहोत. म्हणजे मी जसा रुग्ण असा ह्याच्यातनं आलो आहे, कोणी केअर गिव्हर असेल, शुभंकर या भूमिकेतून त्याच्यात आहे, तर त्याच्यामुळे आमच्या संस्थेचं एक बळ हे एक वेगळं आहे. नुसता उत्साह किंवा समाजासाठी काम असं नाही, तर त्यांनी भोगलेलं आहे, त्यांनी ते अनुभवलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांची प्रेरणा अशी आहे की हे इतरांना भोगायला लागू नये किंवा त्यांचा त्रास कमी व्हावा आणि ते एक आमचं बळ आहे. त्याच्यामुळे हे इंटेन्शन, हे पॅशन, हो, आणि ही हक्काची माणसं आहेत, हो, आणि प्राजसारखी संस्था आहे की जे संस्थेचं खूप कौतुक, हो, पण ती पुरी पडते का आज? हां, म्हणजे आता कसं आहे की कुठल्याही संस्थेचा जर विस्तार करायचा असेल, म्हणजे आम्हाला असं वाटतं, आम्ही असं जे मांडायचा प्रयत्न करतो आहे की पारंपरिक मानसिक आजारात मदत करणाऱ्या संस्था कुठल्या, तर एक उपचार करणारे मानसोपचार तज्ज्ञ आणि दुसरे समुपदेशक. आम्हाला असं म्हणायचं आहे की याच्याशिवाय एकलव्यसारख्या ज्या संस्था आहेत की ज्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे, वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे समाजामध्ये मदत करतात, समाजामध्ये सपोर्ट देतात, भीती घालवतात, कलंकपणाची भावना कमी करतात, आपलं मन मोकळं करायला हे करतात, सकारात्मक प्रवास कसा करायचा ते दाखवतात, रोल मॉडेल्स दाखवतात, असे जे सगळे वेगवेगळे जे इनिशिएटिव्ह आहेत, हा एक ॲडिशनल सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे ही एक अजून ॲडिशनल पद्धत म्हणा आणि याच्यामध्ये तुम्हाला एक्झिस्टिंग जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यातनं काही काढून घ्यायला लागत नाही आहे. जे रुग्ण आणि कुटुंबीय आता आहेतच आणि त्यांचीच मदत घेऊन तुम्ही इतर रुग्ण आणि कुटुंबियांना मदत करत आहात. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा एक म्हणजे अत्यंत कमी खर्चाचा, प्रभावी आणि ज्यांनी अनुभवलेला आहे त्या पातळीवर बोलणारा असा एक आम्ही रिसोर्सेस असे आम्ही उपलब्ध करून देतो आहे. आणि पुण्यात हे आता हे खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. ही पुस्तकं आहेत, आमचे वेगळे उपक्रम आहेत, परंतु हे सर्वत्र पसरावं, प्रत्येक शहरामध्ये पसरावं. आता समजा तुम्ही पुण्याचं उदाहरण घेतलं किंवा एखादं नाशिकसारख्या एखाद्या शहराचं उदाहरण घेतलं तर 10 लाख लोकसंख्येपाठीमागे 1% गंभीर आजारी, म्हणजे साधारणपणे 10,000 झाले. 10,000 हे रुग्ण आहेत, गंभीर आजारी रुग्ण. म्हणजे त्यांच्या कुटुंबातले लोक, आई वडील समजा धरले तर 20,000 कुटुंबीय आहेत. तर 10,000 हे रुग्ण आणि 20,000 कुटुंबीय यांच्यासाठी भरपूर मदत असायला पाहिजे सामाजिक पातळीवर. तर आज प्राज फाउंडेशनचं खूप कौतुक आहे, त्यांनी मदतीचा हात नाही, दिला, पण तेवढी मदत पुरेशी आहे का? आज नाशिकसारख्या शहरामध्ये 10,000 रुग्णांच्या साठीचं जे कुटुंब आहे त्यांना जर आपल्याला मदतीचा हात द्यायचा असेल तर तेवढे पैसे पुरेसे आहेत का?
ही मदत म्हणजे प्राजनी आता मदत आम्हाला दिली फार मोठी मदत आहे. कारण जेव्हा तुमची सुरुवात होत असते तेव्हा तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारे कमी असतात. हे असं काही कधी होत नाही असंच आम्हाला एक नकारात्मक ऐकायला येत होतं. हे असं कधी झालेलं नाही आहे. रुग्ण आणि कुटुंबीय यांच्या मदतीने काही उपक्रम पार पाडत नसतात. अहो ते सफरर आहेत, ते कसे काय मदत करणार असं नेहमी आम्हाला ऐकायला यायचं. तर त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्राज फाउंडेशन आमच्या पाठीमागे उभं राहिलं, आमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे पुण्याबरोबर नाशिक, अमरावती, नगर, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हब तयार करायचा निर्माण करतो आहे की त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर प्रेरणा असलेले लोक जर उभे राहिले, कुटुंबीय उभे राहिले, रुग्ण उभे राहिले, तर त्या त्या ठिकाणी स्वतंत्र काम चालू राहील. आज किती शाखा आहेत आपल्या? आता आमची ही जी 5-6 ठिकाणं सांगितली त्या ठिकाणी आता काम चालू झालं आहे. अगदी शाखाच चालू झाल्यात असं नाही, पण स्वमदत गट हे चालू झालेलं आहे. आम्हाला असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी स्टिग्मा खूप मोठा आहे त्या ठिकाणी त्या मानाने जरा प्रतिसाद जरा मंद असतो. पण नाशिक असेल, सांगली असेल, अशी थोडीशी पुढारलेली जी शहरं आहेत या ठिकाणी आम्हाला जास्त चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री वाटते. तर मला असं वाटतं आम्ही एक 4-5 जर शहरांमध्ये असं चांगलं काम करू शकलो तर मग शेवटी काय आहे की लोकांना मदत पाहिजे आणि मदत मिळत असेल, दिसत असेल तर लोक येणार पुढे. मग स्टिग्मा बाजूला करून लोक पुढे येणार. तर त्यामुळे आम्हाला ही खात्री आहे की आम्ही फक्त दाखवायला पाहिजे. काही प्रमाणात ते रिसर्चच्या साह्याने पण दाखवायला पाहिजे. नुसतं असं दिसतंय असं हे ठीक आहे, परंतु आकडेवारी काय सांगते हे नी पण दाखवायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आता आमचं मार्गक्रमण चालू आहे. तुम्ही आता प्रश्न हा खूप चांगला विचारलात म्हणून सांगतो की महाराष्ट्र सरकारने देखील आमच्या या स्वमदत गट आणि इतर जे उपक्रम आहेत रुग्ण आणि कुटुंबियांसाठी त्याच्यामध्ये रस घ्यायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे काही जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम आहे याच्यामध्ये तुम्हाला काही चालू करता येईल का महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये. तर त्या दृष्टिकोनातून देखील आमचा विचार चालू आहे. जेव्हा आपण भारत, महाराष्ट्र, नाशिक या सगळ्या बद्दल बोलतो आहोत, या जॉग्राफीमध्ये आपण त्याची व्याप्ती आजाराची याबद्दल बोलतो आहोत आणि काय करता येऊ शकेल आपल्या पेरिफेरीमध्ये, आपल्या नेटवर्कमधनं याबद्दल समजून घेतो आहोत. पण जेव्हा आपण जगाचा विचार करतो तेव्हा भारत सोडून इतर देशांमध्ये म्हणजे मग युरोप, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, तर तिथे पण मानसिक आजार आहे. तिथेही मग त्यावेळेला तिथलं सरकार, तिथल्या CSR कंपन्या, तिथल्या सेवाभावी संस्था ह्याचा सपोर्ट कसा आहे किंवा याचं काही तुम्ही सांगू शकाल का, तुलना करू शकाल काही? हो. आता हे जे परदेशात म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जे पुढारलेले देश आहेत तर त्या ठिकाणी या सगळ्या स्वमदत गट चळवळीची किंवा रुग्ण आणि कुटुंबियांच्या सहभागाची सुरुवात अगदी 60-70 पासून चालू झालेली आहे. आणि तेव्हापासून मग आपण मागे आहोत, आपण खूप मागे आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मग असे सपोर्ट ग्रुप स्थापन करणं किंवा त्याच्यानंतर रुग्ण आणि कुटुंबियांचे अनुभव पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणं किंवा त्यांच्यासाठी काही मेंदूसारखी प्रदर्शनं आयोजित करणं. कारण काय असतं काही वेळेला तुम्ही लोकांना एखादा मेसेज तोंडी स्वरूपात देता, पण दुसऱ्या बाजूला फायझर कंपनीने जे एक प्रदर्शन आयोजित केलं होतं की जे मी अमेरिकेत बघितलं, मेंदूवर होतं. आणि मेंदूचं काम कसं चालतं, मेंदूमध्ये कुठले कुठले न्यूरोट्रान्समीटर असतात, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, जगात किती मोठमोठ्या लोकांना देखील मानसिक आजार होता, असं सगळं त्या प्रदर्शनामध्ये होतं. आणि तो जो प्रदर्शन जो बघेल त्याला मग हे लक्षातच येईल की मानसिक आजार पण हे शारीरिक आजारच आहेत. म्हणजे वेगळं काही मेसेज द्यायची जरूर नाही. फ्रेममध्ये ते सगळं मांडलं होतं. हो हो, खूप भव्य असं प्रदर्शन होतं आणि इंटरॅक्टिव्ह असं होतं. म्हणजे मी बघितलं ते 25 वर्षापूर्वी, तर त्यावेळेला देखील ते इंटरॅक्टिव्ह होतं, कम्प्युटर होते, सगळं दिसत होतं सगळं. म्हणजे त्यांच्याकडे हे सगळं पुढारलेलं आहे की या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगायच्या. पण त्याच्यामध्ये मी अजून एक तुम्हाला एक वेगळा मुद्दा पण एक सांगतो आणि तो म्हणजे भारतामध्ये अजूनही फॅमिली सिस्टीम जबरदस्त स्ट्रॉंग आहे की जी परदेशात नाही. त्यामुळे परदेशामध्ये संशोधनात असं दिसून आलं आहे, ते लोकांनी संशोधनात असं सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया व्हायचा असेल तर त्यांनी अमेरिकेत जन्म न घेता भारतात घ्यावा. कारण भारतात घ्यावा, कारण
भारतामध्ये हे जे कुटुंबीय आहेत या कुटुंबियांची मदत इतकी मिळते आणि जी आवश्यक असते की त्यामुळे तो बरे होण्याची शक्यता जास्त आहे. सिझोफ्रेनिया बरा व्हायचा असेल तर इथे जन्म हा भारतात आहे घ्या. म्हणजे तुम्हाला जर स्किझोफ्रेनियामध्ये रिकव्हरी साधायची असेल, बरं व्हायचं असेल तर मग भारतामध्ये जास्त आहे असं त्यांच्या संशोधनात आढळलेलं आहे. अर्थात उपचार पाहिजेतच, उपचार प्लस फॅमिली. आणि त्यांच्याकडे तर आता फॅमिली सिस्टीम खूप पुअर आहे, त्याच्यामुळे फक्त उपचार आणि जे काही सायंटिफिक जे काही इतर गोष्टी असतील त्याच. पण त्यामुळे म्हणूनच आम्हाला हे पहिल्यापासून असं वाटायला लागलं की जर आपल्याकडे फॅमिली सिस्टीम एवढी जर याचं अजूनही स्ट्रॉंग आहे, आईवडील काळजी घेतात, मग त्या आईवडिलांचं आपण सक्षमीकरण केलं. सक्षमीकरण म्हणजे माहिती देणं सायंटिफिक आणि त्यांना कसं वागावं, कसं बोलावं हे त्यांना जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर मग ते आणखीन चांगलं वागतील, त्यांच्यामध्ये बदल होईल आणि रुग्ण बरे व्हायचे चान्सेस हे खूप वाढतील. तर त्यामुळे म्हणून आम्हाला हे जे तुम्ही आत्ता जो केअर गिवर्स ट्रेनिंग प्रोग्रामचा जो उल्लेख केला तो त्या अंगाने खूप महत्त्वाचा आहे. आणि आम्हाला असं वाटतं की असे अनेक केअर गिवरचे ट्रेनिंग प्रोग्राम झाले तर समस्या खूप हलकी होईल. एका बाजूला आपण असं म्हणतो की भारत इतर देशांमध्ये याचा अवेअरनेस जास्त चांगला आहे. हो. त्याचबरोबर आपण असं म्हणतो की आपल्याकडे कुटुंब व्यवस्थेमुळे हे आजार बरे होण्याची शक्यता जास्त आहे. तर मला अजून एक वेगळा कॉन्टेक्स्ट इथे मांडायचा आहे की आपल्याकडे ज्या प्रकारे लग्न पद्धती आहे, लग्न संस्था आहे आणि जी लग्न टिकतात, परदेशामध्ये लग्न टिकत नाहीत. तिथे एकाच आयुष्यामध्ये 3-3, 4-4 जोडीदार असतात आणि ह्याच्यामुळे जे विभागलेपण आहे आणि विभक्ती आहे तर त्याच्यामुळे सुद्धा मानसिक समस्या उद्भवत असणार. मग त्याचं प्रमाण आपल्यापेक्षा जास्त तिथे आहे का? आता त्यांच्याकडे थोडीशी ओपन सोसायटी आहे, मोकळी सोसायटी आहे, त्याच्यामुळे त्यांच्या इथे पहिल्यापासूनच या गोष्टी की लग्न ही अशी संपूर्ण आयुष्यभर बांधून त्याला घ्यायचं असं नाही. त्याच्यामुळे हां, आपल्याकडे जे विभक्तपणाचा जो एक चटका बसतो किंवा तसा तो चटका तिथे बसत नाही किंवा नवरा चांगला वागवत नसताना देखील बायका टिकून राहतात आणि त्याचा त्यांच्यावर परिणाम होतो. तर या गोष्टी तशा मग परदेशात कमी आहेत. म्हणजे असं काही आहे का की मानसिक आजार शहरात जास्त आहे? ॲक्च्युली बरं झालं हा प्रश्न विचारला तुम्ही की मानसिक आजार हे मोस्ट डेमोक्रॅटिक समजले जातात. म्हणजे स्त्रिया पुरुष, शहरी नागरी, कुठल्याही जाती, कुठलाही धर्म, कुठलंही अजून काही हे या सगळ्यांच्या बाबतीत त्याचं प्रमाण हे सारखंच आहे. जिथे मेंदू आहे तिथे तो आजार आहे. त्याच्यामुळे हे डेमोक्रॅटिक म्हणून त्यांना असं म्हटलं जातं की शेतकरी सुद्धा डिप्रेशनमध्ये असू शकतो, शेतकरी सुद्धा चिंताग्रस्त असू शकतो, खेडेगावामधले आदिवासी बाई अगदी फक्त ते लपून जातात काय काय वेळेला, कारण त्यांचं लाईफस्टाईल अशी असते, त्यांचं सामाजिक जीवन असं असतं. पण मग तिथे अशा प्रकारच्या आजाराकडे ॲक्सेप्टन्स आहे? नाही. आता तुम्ही असं बघा की आता स्किझोफ्रेनियाचा एखादा आजार असेल किंवा अजून काही गंभीर असेल तर ती व्यक्ती घरी थांबली ना, तिला काही करता येत नाही. पण एखाद्या ग्रामीण भागात आजारी समजा पडला, काही फारसा बोलत नसेल, मिक्सअप होत नसेल, पण पारावर जाऊन बसला, तो खपून जातो. म्हणजे त्याला आजार आहे पण त्याच्याकडे तसं कोणी त्याची चेष्टाही कोणी करत नाही आणि अशी काही दखलही देत नाही. किंवा कधीतरी तो कामाला जातो, कधीतरी शेतावर जातो, कधी नाही, असं लोक म्हणून त्याच्याकडे त्याला त्याचं जे काही जेवण खाण वगैरे ते आहे तेवढं देत राहतात. तर त्यामुळे शहरामध्ये कसं असतं की प्रत्येकाची एक स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यामुळे तो उघडा पडतो आणि म्हणून शहरामध्ये मानसिक आजारी व्यक्ती असेल तर ती उठून दिसते. मग याच्यामध्ये लाईफस्टाईलचा काही प्रश्न संबंध येतो? लाईफस्टाईल लाईफस्टाईलचा तर तुम्ही जो एक प्रश्न विचारला होता की लाईफस्टाईलमध्ये जे बदल होत आहेत, आपलं खाणं आहे, पिणं आहे, झोपण्याच्या वेळा आहेत, कामाच्या पद्धती आहेत आणि एकूणच कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट आहे, याच्यामुळे हे जे सामान्य मानसिक आजार आहेत हे मात्र निश्चित यांचं प्रमाण वाढतं. सोशल मीडिया कन्झम्पशन आहे. सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, याच्यामुळे मानसिक आजारांचं प्रमाण हे मानसिक आजार किंवा डिस्ट्रेस देखील म्हणा, म्हणजे मेंटल डिसऑर्डर, मेंटल डिस्ट्रेस आणि मेंटल हेल्थ अशी जर आपण विभागणी केली तर डिसऑर्डर आणि डिस्ट्रेस याचं प्रमाण वाढतं आहे. परंतु त्याचबरोबर मगाशी एक मला सांगायचं होतं की हे काही अपरिहार्य नाही आहे, इनेव्हिटेबल नाही आहे. हे जसं लाईफस्टाईल हे तुमची बदलती आहे, आता ते काही वेळेला तुम्हाला त्याच्याबरोबर राहणं भाग आहे, परंतु मानसिक स्वास्थ्य टिकवण्याचे वेगवेगळे उपाय देखील तुमच्याकडे आहेत.
म्हणजे जग हे संकटांनी भरलेलं आहे, तसं ते संकट सोडवण्याच्या उपायाने भरलेलं आहे, असं हेलन केलर यांचं वाक्य आहे. तर तसंच ह्या बदलत्या लाईफस्टाईलमध्ये त्याच्याशी जुळवून घेत आपल्याकडे नवीन मानसिक आरोग्य राखण्याचे पण मार्ग आहेत, पण ते आपण शिकत नाही आहे. कारण ज्या वेगाने बदल होत आहेत ना, त्या वेगाने पॉझिटिव्ह मात्र गोष्टी आपण शिकत नाही आहे. त्यामुळे मग आपल्याला या अडचणी जास्त भासत आहेत असं मला वाटतं. मग लाईफस्टाईलचं आपण बोलतो आहोत, शहर आणि ग्रामीण असं आपण एक तुलना करतो आहोत. मग त्या अर्थानं ग्रामीण जीवनशैली लाईफस्टाईलच्या अंगानं तेवढी त्याचा पेस एवढा नाही आहे एवढा शहरातला आहे. हो, खरं आहे. मग त्या दृष्टीने ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची आजाराची व्याप्ती कमी आहे का, असं म्हणता येईल लाईफस्टाईलचं कॉन्टेक्स्ट तो घेतला तर? गंभीर मानसिक आजार म्हणला तर त्या बाबतीत कसं फारसं नाही आहे. परंतु सामान्य मानसिक आजार की जे मुख्यतः स्ट्रेस आणि एन्व्हायरमेंट, गर्दी, कंजेशन, पोल्युशन, कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट याच्यामुळे येतात, त्याचं प्रमाण मात्र शहराच्या ह्याच्यात निश्चितच जास्त आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जिथे एक रुटीन असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, विशेषतः ह्याच्यामध्ये शेतामध्ये ह्याच्यामध्ये, आणि एकूणच कोलाहल गर्दी कमी असते, त्या ठिकाणी निश्चितच तुम्हाला या गोष्टी आहेत. शारीरिक आजार जसे आहेत, गंभीर आजार ज्याला आपण म्हणतो, कॅन्सर आहे, हृदयरोग आहे, खरं आहे, पॅरालिसिस आहे, ते आपल्याला दिसतात. आणि आपण बघतो की मग हार्टला स्टेंट टाकतात, कॅन्सरला वेगवेगळ्या प्रकारचे केमोथेरपीज आहेत, आणि माणसं बरी होतात, आणि सगळं ते आपण ऐकत असतो, पाहत असतो. तर जेव्हा मानसिक आजार होतात, आणि गंभीर मानसिक आजार जसं तुम्ही म्हटलं, बायपोलर असेल, स्किझोफ्रेनिया असेल, डिमेन्शिया असेल, तर अशा प्रकारचे आजार, शारीरिक आजार आणि मानसिक आजार, असे गंभीर आजाराची आपण काही तुलना करू शकतो बरे होण्याच्या रेफरन्सनी? हे शारीरिक आजारांच्या बाबतीत जसे ते बरे होऊ शकतात, रुग्ण बरे होऊ शकतात, तसं मानसिक आजारांच्या बाबतीत आहे. जर रुग्णाला वेळेवर तज्ज्ञांकडे नेलं, त्याचे डायग्नोसिस नीट झालं, औषधं चालू झाली, आणि त्यानंतर कुटुंब आणि तो रुग्ण त्या दोघांचंही हे पाहिजे. रुग्णालाही बरे व्हायची इच्छा पाहिजे, त्यांनी फार महत्त्वाचं आहे. बर्निंग डिझायर जे आहे, हो, बरं होण्याची जी त्यासाठी त्यांनी कितीही उत्तम डॉक्टर असला, कितीही उत्तम एकलव्यासारखा स्वमदत गट असला, खरं आहे, कितीही मोठे उत्तम डॉक्टर औषधं असली, हो, स्वतःची जोपर्यंत तुमच्या आतमध्ये आंतरिक इच्छा नाही आहे मी बरं होणार, तोपर्यंत कुणी काही करू शकणार नाही. खरं आहे, खरं आहे. म्हणजे अर्थात आमच्या एकलव्य स्वमदत गटामुळे ही बरं होण्याची प्रक्रियेला आणखीन चालना मिळते, आणि तशी उदाहरणं दिसतात किंवा बरे झालेले लोक आहेत की. मला असं वाटतं एकलव्य फाउंडेशन सारखी संस्था ते अंडरलाईन करते की तुमची आंतरिक इच्छा किती महत्त्वाची आहे. ही खरं आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे, खरं आहे. तर त्यामुळे अशी उदाहरणं ही या स्वमदत गटामध्ये आपल्याला दिसतात, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला आशा येते ना. शेवटी प्रत्येकाला असं काय असतं की रुग्ण सुरुवातीच्या परिस्थितीत प्रयत्न करत असतो. म्हणजे असं आपण नाही म्हणू शकत की रुग्ण प्रयत्न करत असतो, करत नाही. परंतु तो प्रयत्न केल्यानंतर तो थकायला लागतो कुठे. त्याला असं वाटतं की अरे मला यश मिळत नाही आहे, मग हे काय असं दगडी भिंतीवर डोका पडण्यासारखं आहे, आणि मग तो थोडासा मग हळूहळू प्रयत्न करणं थांबवायला लागतो. मला एक इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये सांगायचं आहे, म्हणजे रुग्णानं स्वतःच्या आजाराकडं किती चिकित्सकपणे बघायला हवं. खरं आहे, आणि कुठलाही डॉक्टर खरं आहे, त्याच्या स्पेशलायझेशन चष्म्यातनंच कसा त्या आजाराकडे फक्त बघत असतो, हो, असे पण अनुभव आहेत. हो, म्हणजे उदाहरणार्थ मला एंडोस्कोपी करावी लागली, हो, इतका मला गिळताना इथे कुठे त्रास होत होता, हो, पण नंतर मला कळलं खाण्यामध्ये माझ्या आलं जास्त आलं, त्याच्यामुळे हा त्रास झाला. हां, पण हा रेट्रोस्पेक्टिव्ह होता, तो माझा मी आकलनात कळला, हो, आणि माझा त्रास गेला. हो, पोटाचे डॉक्टर म्हटले तुमची अन्ननलिका किंवा फूड पाईप क्लीन आहे, हो, पण मला एंडोस्कोपी करावी लागली. हो, पण त्यांनी पोटाचे डॉक्टर म्हणून त्या फूड पाईपकडेच बघितलं. खरं आहे, हो, त्यांनी माझ्या लाईफस्टाईल बघितली नाही, मी काय खातो पितो बघितलं नाही, हो, माझे आहार विहार बघितलं नाही. हो, हे माझंच भान जास्त चांगलं ठेवून खरं आहे, त्यातनं बाहेर पडता आलं. खरं आहे, खरं आहे, असे अनेक माझ्याकडे स्वतःचे अनुभव आहेत. खरं आहे, खरं आहे, अगदी खरं आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा मला असं वाटतं की मानसिक आजारी रुग्ण जो आहे हो, त्याने स्वतःची जबाबदारी ओळखून तपासायला पाहिजे की मी माझ्याकडे लक्षणं आहेत, ती नुसतीच पॉपअप होणारी लक्षणं आहेत का, मी खरोखर आजारी आहे, मग मला स्वमदत गटाची गरज लागणार आहे का मला डॉक्टरांची गरज लागणार आहे. मला असं वाटतं हे भान पण फार फार महत्त्वाचं आहे. चांगला डॉक्टर कोण या शोधामध्ये रुग्ण असतो, हो, आणि त्याला असं वाटतं की आता मी सरेंडर करून दिलं मी बरा होणार, हो, पण तेवढं नाही आहे, तसं नाही आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मला असं वाटतं की जेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे,
म्हणजे आता आमचं एकलव्याचं काम आहे, काही लोक सुदैवाने आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, त्याच्यामुळे ते इतर रुग्ण कुटुंबियांशी बोलत असतात. परंतु अनेक असे लोक आहेत की ज्यांना एकलव्य संस्थाही माहिती नाही आहे. ते आपल्या कुटुंबापुरतंच ते जीवन जगत आहेत. रुग्णाला दुसरा रुग्ण आहे हेही माहीत नाही, किंवा असं काही बोलून आपल्याला आपल्या परिस्थितीचं आकलन करायचं असतं हेही माहीत नाही. तर त्यामुळे हे वातावरण जसं अनेक ठिकाणी उपलब्ध असेल की ज्याच्यामुळे रुग्ण आणि कुटुंबियांना संधी मिळाली पाहिजे, बरोबर. की बाबा अरे असे इतर रुग्ण आहेत, त्यांच्याबरोबर पण त्यांचे अनुभव वेगळे आहेत, माझे अनुभव काही आहेत, आणि मी काही स्टेप्स घेऊ शकतो. ही गोष्ट फार महत्त्वाची असते की माझ्या सुधारणेसाठी मी काही स्टेप्स घेऊ शकतो. मी बरं होण्यासाठी वाट नाही बघणार. बरं होईन आणि मग प्रयत्न करायला लागेन, मग कॉलेज चालू करीन, मग नोकरी करायला लागेन, असं नाही. मी प्रयत्न करत राहीन आणि त्यातून मी बरा होईन, असं जर तुमचं हे असेल. Approach. आणि ती दृष्टी ही या एकलव्याच्या ह्याच्यातून येते की किती गंभीर असलात तुम्ही, किती गंभीर परिस्थिती असली तरी तुमच्यामध्ये काही ना काही प्रयत्न करण्याची शक्ती ही कायम शाबूत असते. हे WHO ने देखील रेकग्नाईज केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सेल्फ हेल्प आणि इन्फॉर्मल हेल्प याला फार महत्त्व दिलं आहे. त्यांनी असा एक पिरॅमिड तयार केलेला आहे की तुम्ही कशा पद्धतीने मदतीचे टप्पे घ्यावेत. तर सुरुवातीला सेल्फ हेल्प, इन्फॉर्मल हेल्प, स्वमदत गट, इतरांचा काही आधार, आणि मग तज्ज्ञांची मदत. तर त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही आजारामध्ये, जसं शारीरिक आजारामध्ये आहे की रुग्णाची इच्छा महत्त्वाची, तर ती इच्छा इथे पण महत्त्वाची आहे. मानसिक आजार होण्यामागे आपण अनेक कारणांचा मागोवा घेतला, तर त्यामध्ये एक भाग जो आहे तो जैवरासायनिक असंतुलन. खरं. तर ते जैवरासायनिक असंतुलन जे आहे ते राखणं, संतुलन राखणं आपल्या हातामध्ये असतं का? हां, म्हणजे आपला त्याच्यावर तसा कंट्रोल नसतोच. म्हणजे जेव्हा आजार होतो तेव्हा जैवरासायनिक संतुलन बदलतं आणि ते बदलण्यामध्ये आपला काही रोल नसतो. म्हणजे त्यामुळे आपण असं म्हणतो की एखाद्याला स्किझोफ्रेनिया झाला, बायपोलर झाला, तर तो त्याचा दोष नाही आहे. व्यक्ती मुद्दामून करत नसते, त्याला आपण दोष देऊ नये. म्हणजे त्याच्यामुळे हे जे गैरसमज आहेत की तो मुद्दामून वागतो किंवा त्याची इच्छाशक्ती हे आहे काय वीक आहे, अशा पद्धतीचं आहे, तर तो राखणं हे काही आपल्या हातात नसतं. जेनेटिक आहे हे आजार? जेनेटिक आहेत, म्हणजे पण ते सौम्य प्रमाणात आहेत. म्हणजे आता तुम्ही जर काय स्किझोफ्रेनियाचा विचार केलात तर 1% कोणालाही होऊ शकतो. मग त्याच्या कुटुंबामध्ये आजार असो व नसो, कुटुंबात आजार असला तर शक्यता वाढते. तर त्यामुळे ती शक्यता अशी 50% 100% होत नाही. शक्यता काही प्रमाणात वाढते. परंतु असे कितीतरी आजार आहेत. डायबिटीस आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, असे कितीतरी आजार आहेत ते याच्यापेक्षा जास्त जेनेटिक आहेत, जे आपण खरं त्यांचा भाऊ पण केला पाहिजे. कुठलाही मानसिक आजार बरा करण्यासाठी एकलव्य फाउंडेशन सारख्या संस्थेकडे आणि डॉक्टरांकडे मुख्य आव्हानं काय असतात? एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो किंवा डॉक्टरांकडे येतो तेव्हा मुख्य आव्हानं काय असतात? तर नक्की कशा प्रकारे तुम्ही एखाद्या रुग्णाकडे पाहता, रुग्णाला एक केस म्हणून तुम्ही सामोरे जाता आणि त्याला तुम्ही सोल्युशन देता? आता आमच्याकडे जे रुग्ण येतात ते मुख्यतः तज्ज्ञांकडून येतात, कारण आमच्या इथे आम्ही काही डायग्नॉसिस करत नाही. त्यामुळे ज्याचा आजार आयडेंटिफाय झाला आहे, जो औषधोपचार घेतो आहे, अशी व्यक्ती आमच्याकडे येते. आणि ती केस म्हणून नसते, कारण केस हा जो अप्रोच असतो तो प्रोफेशनल्स आहे. आमच्यासाठी तो एक पियर आहे. म्हणजे समदुःखी अशा ज्या व्यक्ती आहेत आणि अशांच्याच ग्रुपमध्ये तो सामील होतो. तर त्याच्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये ही हायरार्की नाही आहे. मी काहीतरी सांगणार, तू ऐकणार, अशापेक्षा आपण आपापले अनुभव एक्सप्रेस करू आणि त्यातून शिकू, अशा पद्धतीचा हा दृष्टिकोन असतो. आणि त्यामुळे रुग्ण हे लवकर तिथे आमच्या ह्याच्यात सामावतात. आमच्या इथे त्यांना जास्त जवळीक वाटते, इतर रुग्णांशी त्यांचं बॉन्डिंग चांगलं होतं, कारण कोणी सल्ला देत नाही, कोणी टीका करत नाही, आणि त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने ते आमच्या ह्याच्यात ते सेटल होतात. आज मागच्या एक 20-25 वर्षामध्ये किती रुग्ण आपल्या एकलव्य फाउंडेशनला जोडले गेलेत? किती डॉक्टर्स जोडले गेलेत? काही आकडेवारी आहे?
रुग्ण आणि कुटुंबियांचा विचार केला तर शेकडो असे येऊन गेलेत. आमच्या इथे साधारण आम्ही अगदी सुरुवातीला तरी खूप नोंद ठेवत नव्हतो. रुग्ण येतात जातात, काहीजणं दीर्घकाळ राहतात, काहीजणं थोडा अल्पकाळ राहतात. तर पण शेकडो किंवा हजारो जणं येऊन गेले असतील. त्यावेळेला त्यांना जी मदत पाहिजे ती त्यांनी घेतली. त्यातल्या अनेकांना त्याचा लाभ झाला. परंतु जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कलंकपणाची जी भावना आहे त्याच्यामुळे रुग्ण परत यायचं प्रमाण की आपल्या मातृसंस्थेकडून असं इतर बऱ्याच ठिकाणी असतं की ज्या संस्थेने त्यांना मदत केली त्या संस्थेकडे ते परत म्हणजे टू पे बॅक हा जो एक दृष्टिकोन असतो त्याच्यासाठी त्या व्यक्ती येत असतात. तर ती प्रथा आता हळूहळू आमच्यामध्ये चालू होती. आजपर्यंत ती मंद होती कारण स्टिग्मा. पण ह्याच्या पुढे ही जी काही प्रथा ही गतिमान होईल की ज्यांना आमच्या ह्याचा फायदा झाला ते लोक पुन्हा आमच्याकडे येतील आणि ते सांगतील की माझ्या अनुभवाचा मी इतरांना कसा फायदा आहे मदत करून देऊ. आणि मग त्यावेळेला संस्थेचं काम अजून म्हणजे बहुआयामी होईल, अनेक पटीने वाढेल आणि तो विश्वास मात्र आम्हाला निश्चित वाटतो. आज जे सायकेट्रिस्ट आहेत, हो, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, हो, काउन्सिलर्स आहेत, हो. त्यांचा अशा प्रकारच्या स्वमदत गटांकडे किंवा एकलव्य फाउंडेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? ते सिरियस असतात का आणि सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये असतात का? काही जण निश्चितच सिरियसली त्याचा हे घेतात आणि अनेक पुण्यातल्या सायकॅट्रिस्टने आम्हाला पहिल्यापासून मदत केली आहे. नंतर आम्ही जे बाहेरगावी कॅम्प घेतले, नाशिक असेल किंवा अमरावती आहे, नगर आहे, इथे देखील खूप आम्हाला डॉक्टरांनी मदत केली. त्यामुळे डॉक्टर मदत करतात. जरी सरसकट सगळे मदत करत नसतील तरी मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ करतात. परंतु मोठ्या प्रमाणात मदत, सरसकट मदत ही सगळ्यांकडून होतेच असं नाही. आता मला असं वाटतं की त्यांना देखील कदाचित त्यांच्या अभ्यासक्रमात या काही गोष्टी नसतात. त्यांच्या अभ्यासक्रमात जे शिकवतात ते त्यांना फक्त सायंटिफिक आणि ड्रग थेरपी आणि इतर थेरपी शिकवतात. तर त्यामुळे हा कम्युनिटी मेंटल हेल्थ ज्याला आपण म्हणतो हा भाग काही नसतो. पण आता ह्याच्यापुढे जशी आमच्या कामाची व्याप्ती वाढेल आणि आम्ही काहीतरी चांगलं काम करतो आहे, शिस्तबद्ध करतो आहे, आम्ही कुठे वाहवत जात नाही किंवा त्याचा पेशंटला अपाय होत नाही, आम्ही नियम केलेले आहेत, हे जेव्हा त्यांना लक्षात येईल तेव्हा ते आणखीन जास्त मदत करतील आणि ह्याची आम्हाला निश्चित खात्री आहे. अच्छा. मला आठवतं आम्ही कॉलेजला असताना हो, काही मित्रमंडळी रोज सकाळी जमायचो हो, आणि उद्देश असा होता की त्यानिमित्तानं रोज सकाळी जमणं होईल आणि त्याला आम्ही नाव दिलं होतं माइंड जिम. हां, माइंड जिम. हां, आणि त्यावेळेला आम्ही त्राटक करायचो हां, आणि कोणीतरी आम्हाला सांगितलं होतं की कॉन्सन्ट्रेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्फिडन्स. हां, बरं, हां, नंतर अशी एक थिअरी होती की तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स पॉपअप होत असतात. हां, तर निगेटिव्ह थॉट आला तर एक रबर बँड घालायचं हां, सुळसुळीत. हां, विचार आला की बरं, मस्त व्यवस्थित जोरात लांब खेचायचा आणि फटका मारायचा. हां, बरं, परत विचाराला परत फटका मारायचा, बरं, परत विचाराला परत फटका. बरं, मग नंतर मेंदूला कळतं हां, की अरे असा विचार आला की फटका बसतो बरं का, हे खरं आहे, नको तो विचार. खरं आहे, खरं आहे. तर हे आम्ही करायचो. पण त्यावेळेला खूप ते अमॅच्युअर होतं आम्ही सगळे आणि त्यात गंमत होती. पण जेव्हा अशा प्रकारे आज आपण आजारपणाकडे बघतो खरं आहे, खरं आहे. तेव्हा अशा काही ट्रिक्स, टॅक्टिक्स अशा काही आहेत? ॲक्च्युली एक तुम्ही आता हे सांगता मला असं लक्षात आलं की आम्ही जी रिकव्हरी पद्धत वापरतो ना ही त्या पद्धतीची आहे. म्हणजे रिकव्हरी पद्धत ही 90 वर्षापूर्वी 1937 साली अमेरिकेमध्ये डॉक्टर अब्राहम लो यांनी विकसित केली आणि ते रुग्णांसाठीच केली. डॉक्टर अब्राहम लो आणि ते स्वतः डॉक्टरच होते, म्हणजे सायकॅट्रिस्ट होते. परंतु त्यांना असं वाटायचं की रुग्णांसाठी अजून काहीतरी पाहिजे आणि रुग्ण स्वतःला मदत करू शकतात आणि त्या ह्याच्यातून त्यांनी ती पद्धत विकसित केली आणि त्या पद्धतीचा हा बेस आहे. तुम्ही आता जे सांगताय की स्वतःला शिस्त लावायची आणि त्यांचं जे पुस्तक आहे मेंटल हेल्थ थ्रू विल ट्रेनिंग. ओके. विल ट्रेनिंग तुमच्या विलला तुम्ही ट्रेन करू शकता. आता जसं तुम्ही सांगितलं की हे विचार हे तुम्हाला थांबवता येतात, विचार बदलता येतात तुम्हाला आणि त्यासाठी प्रयत्न करता येतात. तर तोच त्याच्या ह्याच्यात तो भाग आहे आणि ती पद्धत आम्ही आमच्या रुग्णांच्या ग्रुपमध्ये ही आम्ही वापरत असतो. अच्छा.
एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आजारातून, मानसिक आजारातून खडखडीत बरं होण्यासाठी हं. सगळ्यात महत्त्वाचा काय? उत्तम मानसोपचार तज्ज्ञ सगळ्यात जास्त महत्त्वाचा, की एकलव्यसारखी संस्था, मदत गट, की रुग्णाची शिस्त, त्याची इच्छाशक्ती, की त्याचे समजून घेणारे कुटुंबीय नातेवाईक? कसा क्रम लावाल तुम्ही? खरं तर मला असं वाटतं ना की खडखडीत असं काहीच नसतं. असंच मला वाटतं प्रत्येकाने लक्षात ठेवा की पूर्ण आजारीच कोणी कधी नसतं आणि पूर्ण बरा झालेला आहे की 0% त्याच्यात असं काहीच नसतं. त्यामुळे हे जर लक्षात शरीर dynamic ठेवलं आहे. हां, की बाबा आपण एक जीवन जगतोय, आपल्याला सुधारणा पाहिजे, तर मला असं वाटतं की हा दृष्टिकोन जो काही आहे, उत्तम जीवनरस फक्त हो. त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे आपण आपल्या अवतीभोवती जे लोक बघतो त्यांच्यामध्ये इतक्या विसंगती आहेत, तर त्याच्यामुळे असं कोणी पूर्णपणे बराही कोणी नाही आहे आणि पूर्णपणे आजारी पण नाही आहे. मला आठवतात की मी जेव्हा सुरुवातीला जेव्हा ग्रुप चालू केला आम्ही, तेव्हा मला असे अनेक रुग्ण भेटायचे की त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मला अशी हेवा वाटायचं, अरे यांच्या चेहऱ्यावर इतकं हास्य कसं आहे, हे मला काय आणता येत नाही आहे. म्हणजे आजारी होते, त्यांना ते सगळं त्यांचं जीवन सगळं विस्कळीत झालेलं होतं. तर त्यामुळे तुमच्यातल्याच गुणांचं तुम्ही लक्ष द्या, तुमच्याकडे जे चांगलं आहे ते बघा आणि मग हे पुढचे क्रम लावता येतीलच नाही असं नाही, परंतु एक असं आहे की तुमच्याकडे जे आहे ते विकसित करायचा प्रयत्न करा आणि जे तुम्हाला मिळालं आहे त्याच्याबद्दल खूप मोठा ग्रॅटिट्यूड ठेवा. ग्रॅटिट्यूड ही देखील एक मोठी अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला कितीही वाढवता येते. तुमचे आईवडील असतील, निसर्ग आहे किंवा तुमच्या गोष्टीत नकळत चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ते आपण त्याचं कधी भान नसतं, कारण मला काहीतरी मी गमावला याचाच जर मी विचार करत असतो, परंतु माझ्या बाबतीत अनेक गोष्टी बाय लक देखील चांगल्या झाल्यात. अनेक लोक माझ्याशी चांगले वागलेत, ते मला कधी एकदाच भेटले किंवा नाहीच भेटले, पण त्यांनी चांगलं हे केलं. तर मला वाटतं हा देखील दृष्टिकोन खूप महत्त्वाचा ठरतो असं मला वाटतं. समजा आपला हा पॉडकास्ट बघून ज्याला पॅशन आहे, काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं आहे, असा माणूस कुणी पुढे आला, कोल्हापूरचा माणूस आहे, आणि तो म्हटला चला मला असं एक संस्था माझी सुरू करायची आहे, ती एकलव्याची शाखा का असे ना किंवा माझी स्वतःची काय असेल, खरं आहे. त्याच्याकडे इच्छा आहे, पैसे आहेत, वेळ आहे, पण समजा असे गंभीर आजारी असतील, कमी गंभीर आजारी असतील, असे सगळ्या प्रकारचे रुग्ण तो गोळाही करू शकला, हो, तर त्या रुग्णांना तो हँडल करू शकेल का? त्याच्यासाठी त्या शहरातले मानसोपचार तज्ज्ञ त्याला उपलब्ध होतील का? आणि हे सस्टेनेबल असेल का? काय आहे की एखाद्याची जर इच्छा असेल ना, तर साधारण इच्छा असणं म्हणजे त्याला काहीतरी या आजाराचं कुठेतरी एक त्याचा इंटरफेस झाल्याशिवाय अशी इच्छा होत नाही. म्हणजे केवळ त्याला काहीतरी पैसे आहेत किंवा सामाजिक काम करायचं आहे, कुठेतरी त्यांनी काहीतरी बघितलं असतं, स्वतःचा अनुभव घेतला असतो, मुलांकडे असतं, मित्र असतो किंवा हा गंभीर प्रश्न आहे याची जाणीव झालेली असते. तर तसं जर असेल तर मग एकलव्याचे आम्ही जे आहोत, आम्ही त्याला मार्गदर्शन करू शकतो. त्याने इथे तो आमच्या सपोर्ट ग्रुपच्या मिटिंग्सला जॉईन होऊ शकतो, त्यामध्ये रुग्णांचे अनुभव बघू शकतो, ऐकू शकतो, त्यातनं तो शिकू शकतो की रुग्णांशी कसं बोलायचं, काय प्रकारे बोलावं, काय टाळावं, आणि त्याच्यातून मग तो म्हणजे आम्ही याला रिले पद्धत म्हणतो. म्हणजे रिलेमध्ये असं होतं की जेव्हा 4 असे प्लेयर असतात आणि जेव्हा पाठीमागून जो जोरात पळत येतो तेव्हा तो पुढचा जो प्लेयर असतो त्याच्यावर तो बराच काळ धावत जातो आणि मग धावत आल्यानंतर त्याच्या हातात त्याचा जो काय जो बॅटम असतो तो त्याच्या हातात देतो. तर आम्ही असं म्हणतो की आम्ही त्याच्यावर धावायला तयार आहोत आणि त्याची जर इच्छा असेल आणि तो पुरेसा तयार झाला की मग तो सोलापूरला हे करू शकतो. आणि असं जर पुरेसं ज्ञान तुम्ही मिळवलं तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. हे आता आम्हाला हे लक्षात आलं आहे, कारण तुम्ही तुमच्या मर्यादेच्या पलीकडे जाणार नाही आहेत. तुम्ही तज्ज्ञ नाही, तज्ज्ञांसारखा ॲडवाईस तुम्हाला कुठे द्यायचा नाही आहे, त्यामुळे तुम्ही मागितला तरी द्यायचा नाही आहे. मग तुमचं जे अनुभव जो आहे, हा जो अनुभव आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे, अनुभवातून आलेला आहे. हा जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट ही थांबवू शकत नाही. सोलापूरला काम करावं आणि आमची तीच इच्छा आहे की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे काम चालू व्हावं, त्यांच्या संस्थेच्या नावाने चालू व्हावं. फक्त याचं त्यांनी शिकून घ्यावं आणि आम्ही ते शिकवायला तयार आहोत, असं आत्ता तरी आहे. मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं, आम्ही हिलिंग एक्सप्रेशन नावाचा एक कार्यक्रम केला होता आणि मूळ संकल्पना अशी होती की कुठल्याही आजारातून एखादा रुग्ण बाहेर पडतो, हो,
त्यावेळेला उत्तम डॉक्टर, हं, वेळेवर मिळालेले उपचार, हं, उत्तम हॉस्पिटल, याच्याबरोबर नंतर सावकाश बाहेर पडल्यानंतर फिजिओथेरपी, हं, ध्यानधारणा, हं. मेडिटेशन, प्रार्थना आणि ह्याच्या बरोबरीला कुटुंबातले आई वडील, केअरटेकर, खरंय, खरंय. त्या सगळ्यांनी मिळून रुग्ण बरा हो, होतो. खरंय, खरंय. तर त्यातला केअर टेकिंग हा जो भाग आहे फार महत्त्वाचा आम्ही त्यामध्ये अगदी, हायलाईट केला फार होता. महत्त्वाचं आहे. हो. आणि मला असं वाटतं एकलव्य फाउंडेशनसारखी संस्था हेच महत्त्वाचं काम हो. इथे करते आहे. मला असं वाटतं ते पण टूल किंवा माध्यम वापरायला हरकत नाही आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून सुद्धा आपण, मला असं वाटतं, आपण लोकांपर्यंत जाऊ शकतो. कुठलं माध्यम? म्हणजे स्टेज शोज किंवा अशा प्रकारे स्टेजवरती एक अवेअरनेस क्रिएट स्टेजवर हो हो, म्हणजे नाट्य स्वरूपात असं म्हणा. जसं आम्ही हिलिंग एक्सप्रेशनमध्ये डॉक्टर्स आणले होते, हो हो, फिजिओथेरपिस्ट आणले होते. हां, सगळे संवादात भाग घेत होते. हां. नाही, निश्चितच म्हणजे म्हणजे जितके तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम देता येतील ना, तेवढं तुम्ही देऊ शकता. कारण त्याच्यामुळे काय होतं की वेगळ्या लोकांना ते अट्रॅक्ट करेल आणि वेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट होतो. तर त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं नाही आहे की फक्त व्याख्यानं असतील, PPT असेल किंवा काही पॉडकास्ट असेल किंवा काही रील असेल, या माध्यमातूनच द्यावं. आत्ता आम्ही एकांशी बोलत होतो, या मंजिरीताई धामणकर म्हणून एक आहेत आणि चटपट मंजिरी त्यांचे कार्यक्रम चालतात. तर आम्ही त्यांना असं म्हटलं की आम्ही गेल्या 25-30 वर्षामध्ये इतके मानसिक आजाराविषयी अनुभव घेतलेले आहेत, रुग्णांचे आहेत, कुटुंबियांचे आहेत, त्यांचे कलंकाचे आहेत, त्यांच्या म्हणजे रोल मॉडेलचे आहेत, खूप वेगळ्या प्रकारचे आहेत. हे असे सगळे गुंफून काहीतरी एखादा कार्यक्रम करता येईल का, काहीतरी नाट्यवाचन करता येईल का किंवा अभिवाचन करता येईल का. तर त्या दृष्टिकोनातून देखील त्यांचे प्रयत्न हे चालू होणार. हिलिंग एक्सप्रेशन्स आम्ही एम्पथी इनिशिएटिव्ह नावाच्या संस्थेतर्फे केला होता. मला असं वाटतं असा कार्यक्रमही आपल्याला एकत्रितपणे करता येऊ शकेल. निश्चित, अगदी. नेपोलियनचं चांगलं वाक्य आहे, वर्ल्ड सफर्स अ लॉट, द वर्ल्ड सफर्स अ लॉट नॉट बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ बॅड पीपल बट बिकॉज ऑफ सायलेन्स ऑफ गुड पीपल. अरे खरं, अगदी खरं. जे मानसिक आजाराने ग्रस्त रुग्ण आहेत, नातेवाईक आहेत त्यांनी नक्कीच एकलव्य फाउंडेशनकडे मदतीचा हात मागावा आणि ते या आजारपणातनं, या पॉडकास्ट पाहून जर बाहेर पडले, त्यांना जर त्या आजारातनं काही दिलासा मिळाला, तर मला असं वाटतं पॉडकास्टचं आपलं यश आहे. वर्तक सरांनी अतिशय उत्तम पुस्तकं लिहिलेली आहेत. मानसिक आजारातून सावरताना हे सरांनी 20 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक, त्याची प्रस्तावना मी थोडीशी वाचून दाखवली. अतिशय महत्त्वाचं काम या निमित्ताने मला असं वाटतं झालं आहे. पुढचं पुस्तक आहे ट्राईड अँड टेस्टेड मेथड्स फॉर रिगेनिंग मेंटल हेल्थ. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्याला प्रस्तावना लाभलेली आहे. एक मला दिसतात इथे अरुण रुकडीकर सर, डॉक्टर उल्हास लुकतुके यांचं मानसोपचार तज्ञ म्हणून मोठं नाव आहे, आणि त्याच्याही आधी डॉक्टर VG वाटवे की जे इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे पास्ट प्रेसिडेंट होते. तर निश्चितच ही पुस्तकं वाचावीत आणि त्याच्यातनं आपण काही जर बोध घेतला आणि आपल्या आजाराला जर नक्कीच त्याचा मदत झाली तर मोठं काम या निमित्ताने होणार आहे. पुढचं पुस्तक आहे, इंग्लिशमध्ये आहे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीने केलेलं आहे, आयुष मंत्रालयाची जी संस्था आहे. आणि पुस्तकाचं टायटल फार महत्त्वाचं आहे, ट्राईड अँड टेस्टेड मेथड्स फॉर रिगेनिंग मेंटल हेल्थ. आणि त्याला प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर उल्हास लुकतुके आणि डॉक्टर विद्याधर वाटवे जे इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे पास्ट प्रेसिडेंट होते यांची प्रस्तावना लाभली आहे. आणि मुखपृष्ठावरती जे काही एक इमेज आहे ती अतिशय बोलकी आहे. कुठेतरी मला असं वाटतं कुरटलेलं झाड, पण त्याला जे योग्य उपचार मिळाले, व्यवस्थित खतपाणी मिळालं, औषधं मिळाली, मानसिक बळ मिळालं तर त्याला पालवी फुटू शकते, असं बोध आपण या चित्रातनं घेऊ शकतो. मानसिक आजारी व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी स्वमदत आधारगट मार्गदर्शिका ही सुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीने केली, आयुष मंत्रालयाची. आणि ती पण त्याच्यामध्ये मला जे काही भावलं त्याच्यामध्ये फार एक इंटरेस्टिंग ओपनिंग आहे. बरं होण्यासाठी आपण काम करत राहतो, काम करण्यासाठी बरं होण्याची वाट पाहत नाही. आणि त्याच्यामध्ये अर्पण पत्रिकेमध्ये तुम्ही सर्व शुभंकर, जसं मगाशी मी म्हणलं, शुभंकर म्हणजे कोण तर मानसिक आजारी व्यक्तींची काळजी घेणारी व्यक्ती. सर्व शुभंकर ज्यांना प्रबळ इच्छा आहे पण ज्यांना अजूनही व्यवसायाचा आहे, स्वमदतीचा आनंद
आणि आधार गटाचं सामर्थ्य. तर असं हे पुस्तक. मुद्दाम मी पुस्तकं सगळ्यांना सांगतोय, प्रेक्षकांना नक्कीच त्याचा फायदा करून घेता येईल. पुढचं पुस्तक आहे अ सेल्फ हेल्प ग्रुप हँडबुक फॉर केअर गिव्हर्स, म्हणजे शुभंकर, केअर गिव्हर्स ऑफ पर्सन्स विथ मेंटल हेल्थ. आणि याच्यातसुद्धा तुम्ही जे काही त्याच्यामध्ये विभागणी केली आहे, व्हॉट इज मेंट बाय अ सेल्फ हेल्प ग्रुप, हाऊ कॅन इट एड यू, लिमिटेशन्स ऑफ द सेल्फ हेल्प ग्रुप, फॉर्मिंग अ ग्रुप. नंतर मानसिक आजारी व्यक्ती आणि त्याचे कुटुंबियांसाठी माहिती पुस्तिका, नैराश्य हा जगाला ग्रासलेला सगळ्यात मोठा रोग किंवा समस्या आहे, त्याच्याबद्दल मराठी आणि हिंदी अशी दोन्हीही पुस्तिका एकलव्य फाउंडेशनने केलेली आहेत. त्यानंतर हे सारं नक्की बदलेल, ऑल विल डेफिनेटली चेंज, काव्यसंग्रह आहे. द फ्लरिशिंग इन्स्टिट्यूशनल लाईफ इन अमेरिका, आणि त्याचंच मराठी रूपांतर, मानसिक आजारी व्यक्तींसाठी अमेरिकेतील समृद्ध संस्था जीवन. छोट्या छोट्या अनेक पुस्तिका, बुकलेट्स तयार केलेली आहेत. हे एक देखणं मुखपृष्ठ असलेलं मानसिक स्वास्थ्याकडे प्रवास करणाऱ्या पांथिकांच्या कविता. आणि त्याच्यामध्ये मला एक कविता इथे उद्बोधक वाटली. बहरणे, माणसाने केव्हा बहरावे याला काही नियम नाही. माणसाने केव्हा बहरावे याला काही नियम नाही. पावसाळ्यात बहरावे, थंडीत बहरावे, आणि उन्हाळा देखील त्याला अपवाद नाही. सिंहासनावर बहरावे, घरच्या घरी बहरावे, आणि अगदी मरणासन्न अवस्थेतही बहरावे. बहरताना इतरांना त्याची जाणीव असो वा नसो, आपण मात्र आपल्याच बहरण्याच्या गंधात गुंतून जावे. तर खूपच प्रेरणादायी पुस्तकं आहेत ही सगळी. ती पुस्तकं आपण इथे बघितली. ती पुस्तकंसुद्धा नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्या, पुस्तकं वाचा. आणि मला असं वाटतं की सेल्फ डिसिप्लिन तुम्ही म्हणलात की कुठल्याही आजारातनं बाहेर पडण्यासाठी एक स्वयंशिस्त आवश्यक आहे. मग ते डायरी लिहिणं असेल, स्वमदत गटाची मदत घेणं असेल, तर अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे नीट शिस्तबद्ध पद्धतीनं स्वतः डिटर्मिनेशन ठेवून आणि एकलव्यसारखी संस्था, वर्तक सरांसारखे सर यांची मदत घेऊन नक्कीच आजार तो शारीरिक का असेल नाही तर मानसिक असेल त्यात 100% बाहेर पडू शकतो, ही खात्री मला असं वाटतं पॉडकास्ट बघून झाली असेल. तर सर, तुम्ही छान माहिती दिली, त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. मला उत्सुकता आहे तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला, तुम्ही नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या वेळेला नवीन वक्त्यासोबत. तोपर्यंत खूप खूप आभार. थँक्यू.